मोजक्यात लोकांना चांगलं दिसतं. चालू करू काय? आदरणीय मुंबईमध्ये एका केलेल्या वक्तव्यासंदर्भात आज हाऊसमध्ये मोठा उबाटाचे काही नेते मंडळींचं मराठी भाषेबद्दल फार प्रेम उफळून आलेलं होतं. आदरणीय भैयाजी जोशींनी जे काही वक्तव्य केलं त्यांनी कुठेही मराठीचा अवमान केलेला नाही, मराठी भाषा वापरू नका असं बोललेलं नाही. पण मुंबईमध्ये एकंदरीत जी काही परिस्थिती आहे त्या भागातले लोक त्या भाषेमध्ये बोलतात. हे वर्षानुवर्ष मुंबईमध्ये सुरू आहे, याच्यात काही नवीन नाही. पण मुद्दा माझा असा आहे, येणारे जे काही लोक आहेत, आता आदित्य ठाकरे यांनी, आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हणलं तर आश्चर्य आहे. स्वतःच्या निवडणुकीमध्ये वरळीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे दाखव आणि मराठी भाषावर अन्याय कसा होतोय अशा सगळ्या गोष्टीवर भैयाजी जोशींवर टीका करणं आणि मग मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी उठणं. पहिलं आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केमछो वरली लावण्या अगोदर मग तो विचार केला नव्हता का? महाविकास आघाडीच्या काळात उबाटा सेनेचे कित्येक पत्रक हे उर्दू भाषेमध्ये बाहेर यायचे. अजान स्पर्धा घ्या हे किती उर्दू भाषेमध्ये यायचे. तेव्हा तुम्हाला मराठीवरचं प्रेम आठवलं नाही का? आणि म्हणून उगाच राजकारण करण्यासाठी, उगाच सभागृहाचा वेळ खराब करण्याच्या निमित्ताने, आणि आम्ही काय मराठीचे कैवारी आहोत, पहिलं ते स्वतःहून सुरू करा. नका लावू मग केमछो वरळीचे बॅनर. लग्नामध्ये नाचण्यासाठी मग तिथे गुजराती समाज आवडतो आणि मग अन्य वेळी मग तुम्हाला भैयाजी जोशीजींच्या स्टेटमेंटवर आक्षेप काय का? आणि म्हणून जे काही सभागृहामध्ये झालं त्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की मराठीच हे आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे, आम्ही त्यालाच प्राधान्य देतो. पण अन्य भाषेलाही अपमान न करता, दुजाभाव न करता मराठीलाच प्राधान्य देणं हे आमची शासनाची भूमिका आहे. यांनी तुमच्यावर आरोप केलाय की काल तुमच्यात आणि त्यांचा जो काही वाद सभागृहात झाला, औरंगजेबाबद्दल बोललं की नितेश राणेंना का झोंबतं असं त्यांनी. हो, कारण का कोण बोलतं ह्याच्यावर नितेश राणेचा आक्षेप आहे. म्हणून मी त्यांना आठवण करून दिलं, त्यांच्या आजोबांची स्टेटमेंटची आठवण करून दिलं. तेव्हा छत्रपती शिवरायांना जानता राजा म्हणू नका हे त्यांच्याच आजोबांनी वक्तव्य केलं, त्याची फक्त आठ करून दिली. ते ज्यांना नेते म्हणतात गेल्या 19 फेब्रुवारी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धा यांनी आक्षेप काय घेतला नाही? कोरटकर असो की कोणी छत्रपती बोलणारा जो पण कार्ट आहे त्याला शिक्षा आमच्या शासन. मग राहुल गांधींवर काय बोलायचं? घरातल्या नातेवाईकांवर बोलायचं नाही. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या पक्षाचे आमदार, ते स्वतः औरंग्या होता म्हणून छत्रपती शिवाजी मग जितेंद्र आव्हाडांना का बाहेर सोडलं? तुमच्या पक्षाचा आहे म्हणून. तिथे मग शिवरायांच्या बद्दल तुमचं प्रेम मोठं झालं नाही म्हणून उगाच हे जे काय दोन तोंडीचे लोक आहेत ना, म्हणून मी तो आक्षेप घेतला. सभागृहामध्ये चुकीची माहिती जाऊ नये यामुळे मी बोललो होतो. जितेंद्र आव्हाड यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जितेंद्र आव्हाडांवर पण कारवाई व्हायला पाहिजे. हा, तर त्याबद्दल एवढे जुने सगळेच काढा, सगळ्यांचेच तुमच्या विधानसभेमध्ये. बाळासाहेब ठाकरे काय ठाकरेंबद्दल कोण काय
आदित्य ठाकरेचा आवाज कोण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे? पुणे संदर्भ देण्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल मी असंख्य म्हटली, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे काही घाणेरडे वक्तव्य ह्याच्या अगोदर करण्यात आले, जे आज त्यांच्या मांडीला मांडी लावून त्याच्याबद्दल सांगण्याचा मागा मग. नितेश राणेजी, जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केलं होतं त्या विधानाची गंभीर दखल घेतली जाईल, कारण विधान परिषदेमध्ये सुद्धा या आशयाचं देण्यात आलं. नक्कीच आहे ना. औरंग्याचं उदारीकरण, टिप्याची उदारीकरण कोणी करत असेल तर त्याला काय आमच्या महाराष्ट्रामध्ये स्थान नाही काय? जो न्याय किंवा जी शिक्षा अबू आझमीला लागलेली आहे ते ह्या अन्य सभागृहामध्ये कायद्याचा खून करणारे काही वाल्मिक कराड अधिकारी त्याबद्दल मंत्री महोदयांनी उत्तर दिलं ना. संबंधित मंत्र्याला तो प्रश्न विचारा ना. काल फडणवीस साहेब सगळीकडे पिचकारी काय मारताय? काल फडणवीस साहेब म्हणाले की जे विधान अबू आझमी यांनी केलं ते लोकशाहीच्या विरोधात. कोण बोलले? फडणवीस साहेब म्हणाले. कारण का ज्या राजाच्या विचारांवर ज्यांच्या प्रेरणा घेऊन आमचं शासन चालतं, आमचं राज्य चालतं, राजा कोण अपमान करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा असूच शकत नाही. म्हणून कडकची कडक शिक्षा हे आमचं देव सरकार देणार, हे आमची भूमिका ठाम आहे. देखिए कल भैयाजी जोशी जी ने जो भाषण मुंबई में किया उसके बारे में आज विधानसभा में बहुत लोगों का मराठी बारे में उनका दोखला प्यार जाग उठा. भैयाजी जोशी जी ने इतना ही कहा, उन्होंने कभी किसी मराठी भाषा का अपमान किया नहीं. उन्होंने इतना ही कहा कि मुंबई शहर में अलग अलग प्रांत के लोग रहते हैं, वो अपनी अपनी भाषा बोलते हैं. उतना ही बोला. उन्होंने कहा बोला कि मराठी इस्तेमाल मत करो. मगर वो वक्तव्य पे आक्षेप लेने वाले जो कोई यूबीटी के कोई सदस्य थे, उदाहरण आदित्य ठाकरे जो वर्ली के आमदार है, अपने चुनाव के वक्त वो केम छो वर्ली ये गुजराती में लिख सकते हैं ताकि गुजराती वोट उनको मिले. फिर अभी तुमको गुजराती के ऊपर इतना प्रॉब्लम क्या है? इलेक्शन के वक्त तुमको बैनर लगाना अच्छा लगता है, फिर अभी क्या प्रॉब्लम है? गुजराती समाज के लोगों के शादियों में तुम लोग जाके नाचते हो, कभी कुछ प्रॉब्लम नहीं है. फिर बाद में हाउस में हम इतने मराठी भाषा को हम लोग ही संभालते, ये सब की है ना, ये नौटंकी का पर्दाफाश होना, इसलिए ये मालूमात बाहर दे रहा हूँ. देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. अरे तुटेल थांब जरा, तुला माहिती आहे मध्ये हिंदी कसं आहे. क्रिकेटर मोहम्मद शमी ने रोजा नहीं रखा, इसीलिए तमाम मौलाना सारे ट्रोल कर रहे हैं कि आपको रोजा रखना चाहिए. देखिए इसी कट्टरपंथ के खिलाफ हम लोग है, इसी कट्टरपंथ के खिलाफ है. ये हमारे हिंदू धर्म में नहीं है. इस तरीके जो मैं बार बार हम लोग कहते हैं, इस्लाम में जो लिखा है, या तो तुम इस्लाम स्वीकारो या तो तुमको धर्मांतर करेंगे या तुमको मार डालेंगे. आज देखो मोहम्मद शमी हमारे हिंदू धर्म का वाहवा करते हैं, क्योंकि हमारे हिंदू धर्म में इस तरीके का कट्टरपंथा नहीं है. नितेश जी, औरंगजेब की कब्र को लेकर भी अब मुद्दा उठा है कि आप लोग की मांग है कि ये कब्र अब महाराष्ट्र में नहीं होनी चाहिए. और वो सबकी भावना है, सबकी भावना है. हर हमको किसी को लगता है कि उस गांधी जी की कब्र हमारे रखनी चाहिए, मगर अभी हमारे मुख्यमंत्री की भूमिका स्पष्ट है. अभी कभी का वो जब कोई के ऊपर जब कोई कार्रवाई हुई है तभी आपको बताया गया है क्या 5 बजे हुई है, 6 बजे हुई है. तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी. अबू आदमी को जेल कुछ हो सकता है, इसकी संभावना है सर? ऐसा कुछ हो सकता है? जेल में जल्दी डाले जाएंगे. डालना पड़ेगा ना. औरंगाबाद वाले जितने जो है ना, उनके जो अभी उनका कोई जमात के जो लोग कोई को अभी भेज दो. काय अबू आझमी यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाल्यानंतर छत्रपती अबू आझमीने म्हटलं अबू आझमीला किती बडबडू करू. आता बरोबर बोलताना मागे शिवरायांचा फोटो लावला. आता आठवलं ना आमचे शिवराय,
लात मारली ना औरंग्याला, आता 100 औरंगे आले ना तरी पण ह्याला नाही वाचू शकणार. दिशा सालियान कथित सुसाइड मामले में अब नई जानकारी सामने आई है। बताया जा रहा है कि दिशा सालियान के मौत के बाद भी उसका फोन 1 महीने तक चालू था। टावर लोकेशंस जो है 1.5 साल से जो है इसकी जांच कर रही है, लेकिन अभी तक कोई राहो कोई देखिए एसआईटी हमारी एसआईटी जो गठन की थी वो क्या काम कर रही है वो आपको बता के काम नहीं करेगी. या तो मीडिया को उसको अपडेट देना चाहिए. ऐसा एसआईटी का कुछ रूल फॉर्म हुआ है क्या? होएगा तो बताइए. तो जब भी एसआईटी में जो इंक्वायरी शुरू है, इन्वेस्टिगेशन शुरू है ना, वो सही दिशा पे जा रहा है. और जब भी सही दिशा पे ट्रेन रुकेगी ना तो फिर म्याऊ म्याऊ जेल में सुनाई में मिलेगा. आपण का तपून का होऊन जाईल ना मग फक्त एवढंच